तुला निघावं लागेल आणि नेत्रा यायच्या आधी निघावं लागेल. चल चल जाणार. मी नाही जाणार आहे. नहीं जाऊंगी मी या घरापासून लांब गेले तर माझ्या नेत्राच्या आयुष्यात, माझ्या ईशाच्या आयुष्यात, माझ्या रेमाच्या आयुष्यात धोका निर्माण होऊ शकतो आणि तो धोका नकोय मला. इसीलिए मैं यही रहूंगी. मैं ये घर छोड़कर नहीं जाऊंगी. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर हे सत्य स्वीकारा की मी इथेच थांबणार आहे, म्हणजे तुम्हाला त्रास नाही होणार. त्रास? त्रास या शब्दाचा अर्थ तरी कळतो? माझ्या आयुष्यातली 7 वर्ष मी माहितीये मला, माहितीये मला. माझ्या आयुष्याची साथ काय, दुप्पट आयुष्य देवी आई तुम्हाला देऊ. पण मी काही कमी भोगलंय? सगळं उद्ध्वस्त झालंय, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, संपलंय. आता हे कुटुंब माझं आहे आणि यांच्यासाठी मी इथे राहणार. तुम्ही जेव्हा 7 वर्ष कोमात होतात ना, तेव्हा लढा लागलाय मला यांचा. ईशारी मला लहानाचं मोठं केलंय, त्याची शिसू काढली, त्याची काळजी घेतली. मी आता हे घर सोडून जाणार नाही. सोडावं लागेल. मी इथून परत ही चूक करू नका. माझ्या स्वाभिमानाशी खूप तडजोड केली आहे मी. आता नाही. ठीक आहे, आता थोडा वीकनेस आहे फक्त. डॉक्टर काय म्हणाले? तिला आता सध्या थोडा आराम करायला सांगितलंय. आलो आम्ही. चल. केतकी, काय म्हणाले डॉक्टर आणि शेखर कुठे आहेत? बाबा साईट ऑफिसवर गेलेत. भाऊजी इथे होते आणि हे मिरजला गेलेत ना, त्यामुळे मग बाबांना जावं लागलं. फाल्गुनीला गर्भाशयाचा आजार झालाय आणि त्यावर उपचार म्हणून तिचं गर्भाशय काढायला सांगितलं, ऑपरेशन कर. जीवाला धोका नाही ना काही? लवकरात लवकर ऑपरेशन केलं तर जीवाला धोका नाहीये. तरी आपली फाल्गुनी कधीच आई होऊ शकणार नाही. आयुष्यभर याच आशेवर होते की ती कधी ना कधीतरी आई होईल. या घरातल्या काही मोजक्या माणसांना सोडलं ना, तर या घरातल्या सुनांना आयुष्यभराचं ओझं म्हणून एक तरी दुःख वहावंच लागतं. आईंना स्वतःच्या नवऱ्याला आयुष्यभर अंतरुणावर खितपत राहिलेलं पाहावं लागलं. माझ्या आयुष्यात मला संसारातच
विचार फाल्गुनीच्या नशिबात आहे, पण तेव्हा का? केतकी, पण ज्यांच्या नशिबात हे सगळं आहे आणि सुरळीत चालू आहे ना, त्यांना अजिबात कदर नाहीये. शापित राजाध्यक्षांच्या सुना शापित आहेत, फक्त ही सोडून. नको ना रे, त्या बोलल्या त्याचं वाईट वाटून नको घेऊस प्लीज. काकू जे काही बोलल्यात त्याचं वाईट नाही वाटत आहे. फाल्गुनी ताई, मला त्यांच्यासाठी वाईट वाटतंय. फाल्गुनी ताईंबरोबर खूप मोठा अन्याय झालाय हो. त्यांच्या बरोबर असं व्हायला नको होतं. अगदीच मान्य आहे, नको होतं असं व्हायला. पण काय व्हायला हवं, काय व्हायला नको हे आपण नाही ना ठरवत, नियती ठरवते. पण नको वाईट वाटून घेऊस, रडू नको. तू खरं ती स्त्री आहेस या घरातली, आणि घरात देवी आहे, नवरात्र आहे. तुला सावरायला हवं. उत्सवाच्या काळात जे संकट येतं ना घरात, ते बाजूला सारायला हवं करत्या स्त्रीने. सावर स्वतःला. आणि आजची पूजा राहिली आहे ना, मग देवीला साकडं घाल, म्हणावं सगळं व्यवस्थित होऊ देत. शांत. मी आलेच. चलो मैं आता हूँ. मित्रा, तुला कळत नाहीये का? कालपासून इतक्या वेळा फोन कट केलाय मी तुझा, मला तुझ्याशी नाही बोलायचं. अहो, तुम्ही तरी असं नका ना बोलू माझ्याशी. मला प्लीज तू मला माझ्या कामावर फोकस करू दे प्लीज. बरं ठीक आहे, मी त्या विषयावर नाही बोलत. मला सांगा, तुम्ही जेवलात का? वेळच्या वेळी खायला नको का? कामाच्या गडबडीत खाणं पण सगळं कसं विसरता तुम्ही? नेत्रा, तुझ्यामुळे ऑलरेडी खूप डिस्टर्ब आहे मी. मला अजून डिस्टर्ब नको करूस प्लीज. इंद्राणीताई, बराच वेळ झाला तुम्ही शांत शांत आहात. कसला एवढा विचार करताय? बोला ना, काय झालंय? आता मी जे काही सांगेन ते आपल्यातच राहायला हवं. नेत्रा म्हणते की देवी आईने तिला दृष्टांत दिलाय आणि मैथिलीला आधार द्यायला सांगितलंय. हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवी आईने मला मृत्यूच्या दारातून परत आणलंय. हो, पण तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? नेत्राच्या आणि माझ्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्यामागे देवी आईची काहीतरी योजना असते.
म्हणजे माझ्या आयुष्यात अधोक्षज आणि रुपाली आले, कारण देवी आईला मला पद्माकर राजाध्यक्षपर्यंत पोहोचवायचं होतं. मैथिली इथे आणि आता मीही इथे. याचा अर्थ मैथिलीचा अंत माझ्या हातून व्हावा अशी देवी आईची इच्छा आहे. हो, माझ्याही लक्षातच नाही आलं. पण इंद्राणीताई, तुम्ही आणि नेत्रा सुरुवातीला म्हणाला होतात की तो शतक्रिय विरोचकापेक्षा जास्त धोकादायक आहे. बरोबर. पण नेत्राकडची दिव्य शक्ती लोप पावली आणि माझ्याकडची देवी आईची शक्ती अजूनही तशीच आहे. याचा अर्थ एकच, आता शतग्रीव आणि माझ्यात युद्ध होणार. आई, मला देव्याची गोष्ट सांग ना. देवियाची? हो, तू तिला आई म्हणते ना, त्यामुळे ती माझी आजी. आई, सांग नको देव्याची गोष्ट. सांगते. आधी इकडे ये. मी गोष्ट सांगते, पण त्याआधी मी काय सांगते ते एकदम नीट आहे. हं? मग काय, तू तिची काळजी घ्यायचीस. फाल्गुनी काकू मला बरं नाहीये ना. आई, पण नक्की काकू मला काय झालंय? आपली फाल्गुनी काकू ना थोडी आजारी आहे. तू बघितलं ना तिच्या हाताला लागलंय आणि तिचं पोट सुद्धा मध्ये मध्ये दुखतं. आई, मम्मी कशी खात्री हो तिची? तू काय कर, मध्ये मध्ये तिचा हात जेव्हा दुखेल ना तेव्हा हळूहळू असा दाबून देत जा, किंवा तिच्या पोटात कधी दुखलं तर तिच्या पोटावर असं प्रेमाने हात फिरवायचा. आई, मग काय होईल? ईशा, तू भूमी तत्वावर जन्माला आलीस. तुला कसं सांगू की तू काय करू शकतेस? सांग ना नाही, मग काय होईल? मग काय, काकू मला बरं वाटणार ना. मी आणि बाबा कसं तुझ्या आणि रिमाच्या डोक्यावरनं जे हात फिरवतो, पाठीवरनं हात फिरवतो, मग तुम्हाला छान वाटतं की नाही? बरं वाटतं ना? हो. तसंच काकू मला सुद्धा बरं वाटेल. घेणार ना काकू माझी काळजी? हो, मी घेईल काकू माझी काळजी. तुम्ही कसं करता ते प्रॉमिस कसं करता? अगं, पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. अजून वाट बघता येणार नाही, काहीतरी करावंच लागेल. म्हणजे भविष्यात शतग्रीव मैथिलीचा ताबा घेईल अशी भीती आहे. हो, मैथिलीचा ताबा घेण्याआधीच जर मैथिलीला संपवलं तर मैथिली जिवंतच राहिली नाही तर शतग्रीव कसा ताबा घेईल तिचा? म्हणजे खून करायचा आपण? खून नाही, वध करायचा. हो, पण घाबरू नका तुम्ही. समजा पुढे मागे या प्रकरणाने काही वेगळं वळण घेतलं तर त्या सगळ्याची जबाबदारी माझी असेल. तुमचं नाव यात येणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हे सगळं आपल्या घरासाठी करतोय. नेत्रा घराचा विचार करत नाहीये, त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि त्यासाठी आपल्याला मैथिलीला संपवावं लागेल. आणि त्यात मला तुमची साथ हवी आहे. मिळेल?
करेल तसंच मी करेल. मी काकुमाची काळजी घेईल. माझी गोड मुलगी. आई बघ ना ग, ती माझी अडते पाठच होत नाहीये. मी करेन. एवढे टाइम दिलेला कुठे केलंस तू? आता गेला टाइम तुझा. आरती पाठ पण होत नाही तुझी नीट. ईशा, तुला परीक्षेला आरती विचारणार ना तर अण्णा घेऊन ये तू. आई बघ ना, मला चिडवते माझी आरती पाठ नाहीये म्हणून. ईशा, असं चिडवतात का? सॉरी आई, परत नाही करणार. होतील आरत्या पाठ, असं नाही बोलायचं. आई मला खूप झोप येते. झोप येते माझ्या बाळाला. तुला नेहमीच झोप येते. आई बघ ना गं, परत चिडवतीये. मग काय, एक दिवस लवकर उठली तर सुरू यायचं, आई मला झोप आली, बाबा मला झोप आले. बघ. ईशा, अगं काय, तू झोपत आहे, निदान तिला तरी झोपू दे. सॉरी आई, परत नाही करणार. तू झोप ग बाळा. आई मी झोपते, पण तू मला थोपटशील ना? हो ग बाळा, मी थोपटते तुला. आई मी जाऊ का फाल्गुनी काकुमाकडे? तू काल म्हणाली होती ना फाल्गुनी काकुमाची काळजी घ्यायची. नाही आता नको. आता काकूमा झोपली असेल ना. तू एक काम कर, आता तू सुद्धा झोपा, थोडा वेळ आराम कर. तोपर्यंत मी पण कामं आवरून घेते. आणि तुझी झोप झाली ना की मग जाऊन काकुमांना भेटून ये. पळ झोप. इशू झोप हा. मी आलेच. मैथिलाजी, रुपालीच्या बहिणीला तसंच मारायचं जसं रुपाली इतर माणसांना मारायची. कोणाला कळलं तर? म्हटलं ना, सगळी जबाबदारी माझी. आणखी काही दुसरा पर्याय नाहीये का? नाही, असंच करावं लागेल. मग हे विष कसं द्यायचं? तिच्या नाश्त्यात मिसळायचं. घाबरू नका, कोणालाही कळणार नाही मैथिली कशी मेली.